शांती सदनमध्ये अशी चर्चा आहे, म्हणजे आपल्यात प्रॉब्लेम नको म्हणून मी विचारतोय. असं ऐकलंय की तू जगन्नाथरावांची मुलगी आहेस. हे बाहेर कसं कळलं? म्हणजे हे खरं? म्हणजे मी हा हा तो नाहीये, तू ती आहे, ती आहे ती. आईला हा इथे कशाला आलाय काय माहिती. एक मिनिट, गालाला काय? हे काय केलंय गालाला? काय हे काय गालाला? ए काय बोलतेस तू? आता काय करू? तू काहीच करू शकत नाही, कारण तू तो नाहीये, तू ती आहेस. ताई ताई आता मी बोलते तसं बोल. काय हा वेड्यासारखा? काय वेड्यासारखं बोलतोय? हा काय पण वेड्यासारखं बोलतोय? तो आहे, ती आहे. परवा तर म्हणाला शिवानी मुलगा आहे. काय? यू मोरॉन इडियट, असं बोललास तू? अरे मी असं काही बोलतच नाहीये. घे, कळलं तिला. अयो, अख्ख्या डेटची वाट लावून टाकली. आता शिवानी थांब, शिवानी थांब. ए माझ्या वाटेत आडवं यायचं नाही. हा साला तुला खरं काय ते बघायचंय? काय? या बघ, हे बघ. ओ माय माय मायला, म्हणजे हे सगळं नाटक होतं? म्हणजे काय? पण का? थांब, मी तर माझी जवानी त्याला द्यायला तयार होते. तू तुझी जवानी किती देव केलीस तरी तो घेऊ शकणार नाही. का? कारण तो नाहीये, तो ती आहे. आदित्य नाहीये, तो एक मुलगी आहे. म्हणजे ती मुलगी आहे? हा, त्यांचा ऍड्रेस कुठे मिळेल? मालकांच्या ऑफिस मध्ये. सापडला. ओ माय माय मायला, म्हणजे मी एका मुलीच्या प्रेमात पडले होते. छे, हेच मला जगन्नाथरावांना सांगायचं होतं. शिट, कपडे बदलताना आपण रेकॉर्ड करायला पाहिजे होतं. चल 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 चल. ए थांब, त्या काय आपल्यासाठी कपडे बदलायच्या थांबल्या असतील का? शिट. म्हणून तर मी मागं थांबलो होतो, तू मला खेचून घेतलंस. पण मी त्यांना सोडणार नाही. कोण आहे रे? सोफिया मॅडम. अयो मॅडम, Where were you? पंचवीस संपलंय, 26 चालू आहे. हा इंग्लिश फक्त पितो, बोलत नाही. अशी मारी ना खापकन, याला सांग ना, आधीच मार खाऊन आलोय Stop मी. it! इतके दिवस कुठे होतास? ते मी आपलं नवस फेडत होता ना तू. बाबा बडा वाचा आहे. होय, मी ह्या आंग्ल देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन संस्कृतीचं अध्यापन करत होतो. एक वेळेस हे दोघे संस्कृतीच्या देवाणघेवाणीत हेळसांड करतील, मी नव्हे. Anyway, तुमची सगळ्यांची परवा फ्लाईट आहे. बट बिफोर दॅट वी हॅव अ सेंड ऑफ सेरेमनी. आत्तापर्यंत इथल्या कल्चरबद्दल तुम्ही जे काही शिकले आहात त्याबद्दल तुम्हाला एक छोटंसं स्पीच द्यायचं आहे.
Got it? Now prepare for it. अबे काय स्पीच असं काय बोलायचं अरे कळतं पाहिजे ना अरे काय प्रिपेअर वेर ही लमित शाईक बॉईज वनच्या हिरोईन सारखी दिसते ना. तरीच हिला कुठं तरी बघितल्यासारखं वाटतंय. इकडे तू नव्हता तेव्हा. हाय हॅलो. I would now request our Indian guests to tell everyone about their experience in the UK during the cultural exchange program. ढुंग्या स्पीकिंग. अरे मी क्लॅप हो बोलणार आपला क्लॅप जोरात. बघता बघता जाण्याचा दिवस येऊन टॅपला राव. नेमकं काय बोलायचं ते कळत नाही हा. पण जे काय बोलणार आहे ते आम्ही प्रामाणिकपणे बोलणार आहे. म्हणजे आता काय इंग्लिशची नाळ कधी जुळलीच नाही. आमची माय मराठी, पण म्हणून दुसऱ्याच्या आईचा त्यांच्या मातृभाषेचा अपमान करणं कधी जमलं नाही. सोफिया मॅम, आम्ही आता जे भाषण टोकू ना तर ते तुम्ही भाषांतर करून सांगा नंतर त्यांना. हा तर एक एवढासा देश तो इतकी वर्ष भारतावर राज्य करतो काय, भारत काय अख्ख्या जगावर राज्य करतो काय, म्हणजेच त्यांच्यात ती धमक आहे. तुमच्यासारखी शिस्त नसेल आम्हाला. म्हणजे आता तुम्ही कसं तुम्हाला खाताना काटे चमचे लागतात ना, आम्हाला साधे कागदावर पोहे दिले ना ते पण आम्ही वरपून खातोय. आणि तुम्ही इथं असं खुलेआम किस करता. गावाकडं ना आज पण साधं नवऱ्याला स्वतःच्या बायकोला एक किस करायचं म्हणलं ना जाम स्ट्रगल आहे. इथं कसं तुमचं नाही पटलं एकमेकांशी तर तुम्ही वेगळे होता. आमच्याकडे वेगळं राहायला परवानगी देतील, वेगळं व्हायला नाही. तुमच्याकडे मेल्यावर पुरतात, आमच्याकडे खून केल्यावर पुरतात. मेल्यावर आमच्याकडे जाळतात नाही का धैर्य. मग काय विषय का भाऊ. गाडीला असं दर शनिवारी लिंबू आणि मिरची लावणं कंपल्सरी. इंजिनिअरिंग पेक्षा श्रद्धा महत्वाची. भिंतीवर ना असा मोठा दिल काढतात आणि ना मधून असा बाण आणि त्याच्या वर खाली लव्हरचं नाव लिहितात. हे असं कल्चर एक्सचेंज व्हायला नको होतं. मान्य आहे हे जरा आतीच झालं, पण आता आमचा स्वभावच असा असल्यानं त्याला काही उपाय नाही. पण फक्त कल्चरबद्दल बोलून आणि निरीक्षण करून काय होत नाही हो, ते कृतीत पण आणावं लागतं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं चुकलं तर आम्ही सगळ्यांची माफी मागतो. पण दाखवली असती सगळ्यांना आमची वैभवशाली योग साधना केली असती का. लाल मातीवर शेण सारवलं असतं का. दांड्यानं विठी उडू शकले असते का. बहिणींच्या वेण्या बांधू शकले असते का. म्हातारीच्या कुशीत निवांत झोपू शकले असते का. आपण जिच्या पोटी जन्म घेतो त्या आईशी आणि ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीशी गद्दारी नसते करायची. जन्म स्वीकारलाच आहे ना, तसं कल्चरही स्वीकारायचं असतं. म्हणजे त्रास नाही होत स्वतःला, स्वतःमुळे दुसऱ्यांना. दोन देशात जर मैत्री असेल तर वैर होणारच नाही ना.
संपलं. हा टाळ्या वाजल्या ना, झालं. अरे पण मला बोलायचं होतं ना. घरी बोला आता. अरे चल. पण चल ना. याला काय अर्थ आहे? थँक्स. द कल्चर मस्त.